नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविग्रन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हलवा फिश फ्राय ची रेसिपी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी इथे एक तुम्हाला तोडूनही दाखवते आहे। तुम्ही इथे बघू शकता बाहेरून किती क्रिस्पी ही फिश तयार झालेली आहे, आतून ज्यूसी, खूपच सुंदर, खूपच टेस्टी अशी फिश तयार होते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आपण मी इथे अर्धा किलो फिश घेतलेली आहे, ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुतानाही आपल्याला मीठ आणि लिंबूचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण इथे लिंबाचा रस आणि मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित फिशला सर्वीकडे चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा मी हळद पावडर टाकून हेही आपल्याला व्यवस्थित फिशला सर्वीकडे लावून घ्यायचं आहे। आपली इथे सगळे फिशला हळद लावलेली आहे आपण इथे। यानंतर आपण इथे 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट या ठिकाणी आपल्याला फिशला लावायची आहे। सर्वीकडे आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता आपली हे सर्व फिशला व्यवस्थित आपल्याला ती चोळून घ्यायची आहे। यानंतर आपण अर्ध्या तासासाठी आपल्याला ती तशीच ठेवून द्यायची आहे। यानंतर आपल्याला मसाला करायचा आहे। या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट, धने पावडर आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला या ठिकाणी ऑइलमध्ये थोडंसं भिजवून घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी फिश टिक्का मसाल्याचा वापर केलेला आहे। मी इथे 2 चमचे फिश टिक्का वापरलेला आहे। आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही, तुम्ही बघू शकता थिकनेस। आता आपण हे सर्व फिशला आपल्याला बाहेरून व्यवस्थित कोटिंग करायचं आहे। सर्व फिशला आपण हे लावून घेणार आहोत। इथे आपल्या फिशला लावल्या गेलेल्या आहे, आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व फिशला हे मसाला हा लावून घेणार आहोत। व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। इथे आपले सर्व फिशला मसाला लावला गेलेला आहे। आता आपल्याला रवा आणि आउटर कोटिंग तयार करायचं आहे फिशचं। त्यासाठी आपण 1 वाटी रवा, लाल तिखट, मीठ आणि थोडासा 1 चमचा टिक्का मसाला वापरून आपण हे रव्याचा आउटर बॅटर करणार आहोत। आता आपण यामध्ये मासा घोळून घेणार आहोत। व्यवस्थित वरूनही आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे, साईडला पण आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे। आपल्याला हा रवा थोडा झटकून घ्यायचा आहे, जेणेकरून एक्स्ट्रा रवा हा आपला निघून जाईल। अशा प्रकारे आपण सर्व फिश हे कोटिंग करून घेणार आहोत। इथे आपले सर्व फिश हे कोटिंग केल्या गेलेले आहे। आता आपण हे पॅनमध्ये आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत। अतिशय कमी तेलामध्ये आपण हे फ्राय करणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मी 2 ते 3 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। अतिशय कमी तेलामध्ये आपल्याला हे फिश फ्राय करायचे आहे। आता आपण इथे फिश आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे। आपण आता हे सर्व फिश फ्राय करण्यासाठी एक एक करून पॅनमध्ये फ्राय करून घेऊया। आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, जेणेकरून आपले फिश हे चांगले शिजतीलही आणि छान क्रिस्पी असे हे कोटिंग तयार होईल। आता आपल्याला हे सर्व फिश आपण उलटून घेतलेले आहे। छान आपल्याला दोन्ही साइडने व्यवस्थित आपल्याला हे फिश फ्राय करायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं कोटिंग किती क्रिस्पी असं कोटिंग हे फिशचं दिसते आहे। इथे आपले फिश हे फ्राय झालेले आहे।
खूप सुंदर, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात। आता आपण हे सर्व फिश प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आपल्या या फिशला आलेला आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचेही फिश फ्राय करून घेणार आहोत। इथे आपण आता आपले इथे सर्व फिश फ्राय झालेले आहे। तुम्ही कोणतेही फिश जो तुम्हाला बाजारात अवेलेबल असेल तो फिश तुम्ही वापरून याच प्रकारे तुम्ही फिश तयार करा। खूपच टेस्टी आणि क्रिस्पी हे फिश तयार होतात। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।